मग मला आवडता आठवलं की आपल्याला एक कमेंट आली होती, तर मग त्याच्यानंतर जो आहे तर तो हा आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेज पर. तर मग चला, आता वाजले आहे सकाळचे 11:30. तर 11 वाजून गेलेले आहेत. घरातली थोडीशी कामं म्हणजे काही थोडंसं कपाटमध्ये बघत होते. तर मग मला आवडता आठवलं की आपल्याला एक कमेंट आली होती की ब्लाऊज कलेक्शन बघायचं आहे. तर मग म्हणलं चला, आता मी काढलंच होतं तर तुमच्यासोबत मग मी शेअर करणार आहे हे माझं ब्लाऊज कलेक्शन. तर मग चला, हे याच्यामध्ये आहेत जे माझे सगळे ते आहेत रेडीमेड ब्लाऊज. तर जे मी ऑनलाईन म्हणा किंवा शॉपमध्ये जाऊन म्हणा किंवा जे मी रेडीमेड विकत घेतलेले आहेत, तर त्या ब्लाऊजचं कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिले डिस्क्लेमर देते की जास्त असे ब्लाऊज नाही आहेत माझ्याकडे, नॉर्मल आहेत आणि असं जास्त फॅन्सी वगैरे पण नाही आहेत. जे आपण नॉर्मल लाईफमध्ये यूज करतो तर तसे आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कसं होतं, जास्त साडी वगैरे वेअर करणं काही माझं होत नाही, मग त्याच्यामुळे नुसतेच ब्लाऊज वगैरे घेऊन असं घेणं काही माझं जास्त होत नाही. तर मग त्याच्यासाठी तर जेवढे आहेत माझ्याकडे जे रेडीमेड आहेत तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मग चला, आपण पाहूयात कोणकोणत्या प्रकारचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे. जास्त असे नाही आहेत, 10-15 पाहूयात आपण किती आहेत. तर सगळ्यात पहिले आहे हा जो गोल्डन कलरचा, जो की सगळ्यांकडेच पाहिजे, कारण की कसं होतं, गोल्डन कलरचा सगळ्या साडीवरती मॅच होतो. मोस्टली ज्याच्यामध्ये गोल्डन कलर असतो, ज्या साडीमध्ये थोडासा मिक्स किंवा आपण मिसमॅच सुद्धा करू शकतो, तर त्यासाठी माझ्याकडे आहे हा गोल्डन कलरचा. तर राऊंडच नेक आहे, बॅक पण आणि फ्रंट पण. बॅक थोडासा डीप आहे आणि फ्रंट असं जास्त डीप नाही. आणि स्लीव्ज वगैरे आहेत आणि मागे हे साधे सिंपलशी लटकन आहेत. आणि याच्यावरती असं जे काच असतात, ज्या बारक्या काचा, तर त्याचं वर्क आहे. तर हा आहे माझा साधा सिंपल गोल्डन कलरचा ब्लाऊज. तर गोल्डन कलरचा तर पाहिजेलच आपल्याला. तर मग त्याच्यानंतर जो आहे तर तो हा आहे. तर हा असं थोडासा असा पिंक पण नाही म्हणता यायचं, थोडंसं वेगळाच कलरचा आहे. तर हा आहे माझ्याकडे. तर याचा पण थोडासा बोटनेक टाईप आहे, थोडंसं वरती आहे फ्रंट गळा. आणि मोस्टली माझे सगळे ब्लाऊज हे प्रिन्स कटचेच असतात, कारण की मग मला त्याच टाईपमध्ये आवडतात. आणि बॅक साईडला असं आहे, बॅक हुक आहेत याला पण, तर बॅक साईडला असं आहे. आणि इथे हे, तरी याचं हे निघलेलं माझ्याकडे बरं झालं, आता हे लावून ठेवते, काढलंच आहे. तर हा असा आहे. तर हा ब्लाऊज मी घेतलेला, जी माझी चेकची साडी आहे थोडीशी अशी ग्रीनिश कलरची, तर त्याच्यावरती असा मिसमॅच होईल मग ह्या हेतूने घेतलेला मी. याच्यात पण गोल्डन आहे आणि त्या साडीवरती हा सूट होतो, तर मग त्याच्यासाठी मी घेतला होता त्या साडीवरती. आणि त्यानंतर माझ्याकडे आहे हा ब्लाऊज. तर तुम्ही पाहू शकता, हा पण ब्लाऊज एकदम साधा सिंपल आहे. याचे पण बॅक साईडलाच हुक आहेत. मोस्टली माझे बॅक साईडलाच हुक असतात, कारण की मग काय होतं, व्यवस्थित असा घातला जातो तो ब्लाऊज आणि साडी घातल्यावरती पण व्यवस्थित असं वाटतं. तर मग त्याच्यामुळे माझे मोस्टली बॅक साईडलाच असतात. तर मग याचा पण बॅक साईडला आहे. गळा पण राऊंडच आहे, फक्त थोडंसं मोठा आहे, डीप राऊंड, आणि असा साईडनी पण आहे. आणि हा पण रेडीमेडच घातलेला. हा स्लीवलेस आहे, परंतु याच्या स्लीव्ज आहेत माझ्याकडे, तर याच्या स्लीव्ज मी लावणार आहे. आणि हे असं साधं सिंपल लेस, आणि हे तर माहिती आहे सध्या ट्रेंडिंग आहे. मोस्टली ब्लाऊजला हे असतं, म्हणजे खूप दिवसापासून आहे, परंतु आता ही परत निघालेलं आहे. तर असं आहे. हा पण आपण बऱ्याचशा साड्यांमध्ये, याच्यात येलो आहे, ग्रीन आहे, रेड कलर आहे, तर मग आपण मोस्टली त्या साड्यांवरती घालू शकतो फ्रंट साईडने पण. आणि हा पण प्रिन्स कटचाच आहे. तर ब्लाऊजचं मी सेपरेटच ठेवते, कारण की कसं होतं, कप वगैरे असतात, मग साड्यांमध्ये दाबून ठेवले ना तर मग ते असे खराब होतात. त्याच्यामुळे मग ब्लाऊजचं मी सेपरेट ठेवत असते, म्हणजे कसं जास्त दाबून पण नाही ठेवता येत. मग त्याच्यानंतर आहे हा जो माझा पिंक कलरचा आहे, डार्क गुलाबी कलरचा हा ब्लाऊज आहे. फेंट पिंक नाही, असा डार्क गुलाबी म्हणू शकता तुम्ही, राणी कलर टाईप, तर तसा आहे. तर हा मी असाच मला आवडलेला म्हणून ऑर्डर केलेला. ती माझी चेकची साडी आहे, त्याच्यावरती पण हा होतो, कारण की हा डार्क पिंक आहे. आणि
हा मग कधी मी इकडे वगैरे घालते आणि तो जो आहे तो मग गावी वगैरे जायचं असलं किंवा असं कुठं ज्या ठिकाणी आपण स्लीवलेस वगैरे घालू नाही शकत तर त्या ठिकाणी घालते. तर मोस्टली माझ्याकडे स्लीवलेसच आहेत, कारण की मला वाटतं की ते माझ्यावरती सूट होतात आणि छान वाटतात मला. फक्त गावी जायचं म्हणलं मग मी वेगळं करेन. तर ह्याचा फ्रंट गळा तुम्ही पाहू शकता, हा मी ऑलरेडी वेअर केलेला आहे. असं थोडंसं पानगळ्या टाईप आहे, परंतु असं स्ट्रेट आहे. तुम्ही असं षटकोनी टाईप म्हणू शकता की अर्धा षटकोन असं. तर असं आहे. आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता फक्त नॉड आहे आणि वरच्या साईडला तर आहेच, परंतु खालच्या साईडला पण फक्त अशी या टाईपची नॉड आहे. तर असं आहे. याच्यावरती पण गोल्डन दोऱ्याने थोडंसं वर्क केलेलं आहे आणि काचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा राऊंडमध्ये काचा आहे. तर हा मध्ये ब्लाऊज खूप ट्रेंडिंगला होता. हा मी मिशोवरूनच ऑर्डर केलेला आहे. मध्ये खूप ट्रेंडिंगला होता नवरात्रीत वगैरे, पण मग याच्या जो आपला लुक असतो नवरात्रीमध्ये घागराचा, तर त्याच्यावरती पण हा सूट होत होता आणि इतर वेळेस पण आपण घालू शकतो. तर मग हा असा. त्याच्यानंतर दाखवते ब्लॅक कलरचा. तर त्याच्यानंतर हा आहे माझ्याकडे ब्लॅक कलरचा एक ब्लाऊज. तर याचा पण फ्रंट गळा असा पूर्ण हे नाही आहे, राऊंड नाही आहे, थोडासा पानगळा टाईपच आहे, थोडंसं वेगळं आहे. आणि याच्या स्लीव्ज पाहू शकता तुम्ही, अशा आहेत. नेट टाईप आहे स्लीव्ज आणि असा कलरचा ब्लाऊज आहे. तर याचा कपडा थोडासा वेगळा आहे, थोडीशी शाईन आहे. आणि याचा बॅक साईडचा गळा असा आहे. याला पण बॅक साईडने हुक्स आहे आणि हे असं साईडला एक फुल आहे, बोट आहे. आणि गळा काय नाही, नॉर्मलच आहे आपला राऊंड, थोडासा खाली घेऊ. तर असा आहे हा साधा सिंपल ब्लॅक कलरचा. मला वाटतं हा मी पण ऑर्डरच केलेला. मध्ये जावेस आमचं 90ची थीम होती, तर त्याच्यावरती मला ब्लॅक कलरचा पाहिजे होता, तर मग मी हा ऑर्डर केला. त्यानंतर अजून एक ब्लॅक कलरचा आहे माझ्याकडे. तर तो असा आहे. हा ब्लाऊज सगळ्यांना खूप आवडलेला, कारण की एकदम असा छान स्टायलिश वाटतो आणि आपल्या ज्या साड्या असतात पार्टीवेअर, तर पार्टीवेअर टाईप आहे आणि नाईटला तर खूप छान लुक येतो. आणि याचा कपडा असा शाईन आहे ना, तर मग तो नाईटला खूप शाईन करतो. आणि याच्यावरती हे असे छोटे छोटे खडे आहेत आणि या ज्या स्लीव्स आहेत तर या खूप छान आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा वायरिंगमध्ये थोड्याशा वेगळ्याच टाईपच्या स्लीव्ज आहेत. तर हा ब्लाऊज मी श्रियांच्या फर्स्ट बर्थडेला आम्ही ब्लॅक कलरची थीम ठेवलेली, आम्ही तिघांनी पण ब्लॅक वेअर केलेलं. तर त्यावेळेस मग मी माझ्या ब्लॅक साडीवरती हा ब्लाऊज ऑर्डर केलेला. तर तुम्ही पाहू शकता याचा फ्रंट गळा असा आहे आणि इथून नेट आहे पूर्ण आणि बॅक साईडनी नॉर्मलच आहे, असा गळा आहे आणि बॅक साईडनी हुक्स आणि आपली ही अशी नॉट. तर असा आहे हा माझा ब्लॅक कलरचा अजून. त्यानंतर ब्लॅक झालंय. आता दाखवते पुन्हा एकदा जो गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. तर हा अजून एक माझ्याकडे आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज, जो की त्याच नेक मला वाटतं त्याच टाईपचा आहे, फक्त याच्यावरती फ्रंट साईडने याची डिझाईन आहे आणि खाली आपला नॉर्मलच आहे. तर तुम्ही पाहू शकता अशी साधी सिंपलची याच्यावरती डिझाईन आहे फ्रंट साईडने. स्लीवलेसच, याला स्लीव्ज होत्या परंतु मी लावल्या नाही म्हणलं, असंच छान दिसत. आणि याला पण असे बॅक साईडनेच हुक्स आहेत आणि अगेन हे असं नॉड आणि हे असे साधे सिंपलचे लटकन आहे. मला वाटतं याला लटकन मीच लावलेले आहे, कारण की हा खूप जुना ब्लाऊज आहे, परंतु अजून पण छान आहे. तर हा मी शॉपमधूनच घेतलेला, हा ऑनलाईन ऑर्डर केलेला नाही, हा शॉपमधूनच घेतलेला. आणि लटकन मला वाटतं मीच लावलेला, आता बऱ्याच वर्षापूर्वी घेतलेला, तर त्याच्यामुळे माझ्या पण एवढं लक्षात नाही आहे. तर मग आपण याच गोष्टीवरती नेक्स्ट ब्लाऊजकडे बघूया. तर त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे हा माझा नेव्ही ब्लू कलरचा. हा तर माहितीच आहे सगळ्यांना, मोस्टली मी बऱ्याच वेळा घातलेला आहे. तर याचे या टाईपचे लटकन आहेत, तेच आहेत परंतु थोडे जास्त आहेत, तर याने लुक छान येतो. आणि असाच फ्रंट पानगळा आहे, बॅक पण सिंपलच आहे आणि बॅक साईडला सूट्स आहे.
हे काय होतं हुक वगैरे निघतं. आणि बॅक साईडला पण नॉर्मल आपला डीपच गळा. तर हा पण स्लीवलेस आहे असा साधा सिंपलचा. परंतु काय होतं अशा छान साड्या असल्या ना तर असे साधे सिंपल ब्लाऊजच छान होतं. म्हणजे जर का आपली साडी वर्कची असेल तर ब्लाऊज असे साधे सिंपलच छान होतात. जर का आपली साधी सिंपल असेल तर ब्लाऊज थोडासा वर्कचा वगैरे वेअर करायचा, म्हणजे काय होतं तो आपला लुक छान येतो. त्यानंतर आहे माझ्याकडे हा पिंक कलरचा, फेंट पिंक कलर आहे. तर हा सिक्वेन्स मधून आहे. याच्यावरती तुम्ही पाहू शकता हे असं सिक्वेन्स वर्क आहे. तर हा साधा सिंपल आहे. माझ्याकडे एक घागरा होता पिंक कलरचा, तर मग त्याच्यावरती मी हा ब्लाऊज ऑनलाईनच ऑर्डर केलेला. ह्याचा गळा छान आहे, असा फ्रंटनी थोडंसं लूज मध्ये निघालेली त्याची फॅशन, तर त्यावेळेस मी घेतलेला. इथं फ्रंटनी थोडंसं लूज असतो आणि असं सिंपलच आहे असा आणि असं. आणि मागच्या साईडनी नॉर्मलच आहे डीपमध्ये. आणि अगेन हे साधे सिंपल असा आहे हा माझा पिंक कलरचा सिक्वेन्सवाला ब्लाऊज. तर हा पण स्लीवलेसच आहे. आणि आता लास्टला हा तर एकदम साधा सिंपल आहे. जी माझी एक सिंपल साडी होती, तर मग मी म्हणलं एवढी सिंपल साडी आहे तर याच्यावरती कुठं ब्लाऊज वगैरे शिवत बसता ना, मग हा मला दिसलेला, मग मी हा एक घेतलेला. तर याचा पण गळा असा पान टाईपच आहे, परंतु इथं याच्या फ्रंट साईडनी हुक्स असल्यामुळे थोडंसं ओपन आहे. आणि मागचा डीपच आहे आपल्या राऊंडमध्ये, थोडासा असा यू टाईप दिलेला आहे. आणि साधी सिंपल याच्यावरती पण डिझाईन आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम साधी सिंपल डिझाईन आहे. जी आपली आहे तर ती गोल्डन कलर. आणि अगेन याच मोस्टली काय करतो आपण ज्यावेळेस विकत घेतो ना, तर याच टाईपचे लटकन्स निघले आहेत. कारण की काय होतं, मग दुसरे हे करण्यापेक्षा आजकाल काय करतात कपड्याचेच लावतात, म्हणजे जास्त दिवस टिकतात. पण पहिले कसे असायचे ते याचे लटकन्स वगैरे असायचे, जसे की आपण म्हणू शकता खड्यांचे वगैरे. तर त्याचं काय होतं कालांतराने आपण वॉश करून करून म्हणा किंवा यूज करून करून म्हणा, त्याचे जे लटकन आहे तर ते ढल पडायचे, काळे पडायचे. मग हे कसं पण वॉश केलं तरी पण राहतात. तर हा आहे माझा शेवटचा रेडीमेड असा ब्लाऊज. तर तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 तर तुम्ही पाहू शकता असे 10 माझ्याकडे आहेत रेडीमेड ब्लाऊज. अजून 1-2 आहेत ते थोडेसे ते फुल स्लीव्जवाले आता जे निघालेले आहेत, जे की आपण काठपदराच्या साडीवरती वगैरे वेअर करतो, तर त्या प्रकारचे आहेत. परंतु ते मी एक नऊवारीवरतीच एक आणलेला आणि एक असाच घेतलेला जो मला आवडला होता. आता तो मी त्या साड्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवला आहे, त्याच्यामुळे तो आत्ता मी काही काढलेला नाही आहे. परंतु हे दाखवले मी तुम्हाला साधे सिंपलचे, जे आपण डेली यूजमध्ये म्हणा किंवा जे काही थोडेसे एक्स्ट्रा आहेत तर ते आपण पार्टीवेअरमध्ये सुद्धा यूज करू शकतो. तर असे आहेत हे माझे साधे सिंपलचे ब्लाऊज. तर तुम्हाला कसं वाटलं हे माझं रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता आवडला ते पण तुम्ही सांगू शकता. आणि जर काय तुमच्याकडे असेल याच्यापैकी कोणता ब्लाऊज तर तो कोणता आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर मग चला आता हे सगळं मी ठेवून देते पुन्हा. आणि मग थोडंसं आवरायचं आहे. म्हटलं चला आता कपाटाचं जवळ गेलो आहेस तर थोडं कपाट वगैरे क्लीन करते. खराब नाही झालं, वरतूनच थोडंसं पुसून वगैरे, कारण की कसं आहे सध्या आहे उन्हाळा आणि मग आता उन्हाळ्यामध्ये काय होतं धूळ वगैरे बसून बसून हे होतं, त्याच्यामुळे ते एक काम वाढलेलंच असतं आपलं सारखं क्लीन करायचं. मग म्हटलं चला कपाट वगैरे थोडंसं पुसून घेते. तर मग ते सगळं घेईलच. आता श्रेयांशला झोपी लावते जेवण वगैरे करून, आणि मग तो झोपल्यावरती पुसायला, नाही तर काय करतो तो मध्ये मध्ये येतो आणि मग ते पुसायचं राहून जातं आणि मग ते लिक्विड वगैरे असतं त्याला हात लावणं, मग हे ते त्याचं चालूच आहे. तर चला मग हे सगळे ब्लाऊज मी व्यवस्थित अशी याच्यामध्ये ठेवून देते. कसं होतं हे प्रिन्स कटचे असल्यामुळे कप वगैरे असल्यामुळे ना असे स्ट्रेट ठेवावं लागते, जास्त बारीक घड्याळ घालता येत नाही, नाहीतर मग त्याचे कप वगैरे काय होतं खराब होतं. तर तुमच्याकडे पण जर का असे प्रिन्स कटचे ब्लाऊज असतील ज्याच्यामध्ये तुम्ही कप वगैरे यूज केलेत तर ते ब्लाऊज तुम्ही असेच व्यवस्थित वरच्या वर ठेवून दिले पाहिजेत. जास्त पण प्रेस केले ना तर मग त्याचं खराब होऊन जातं.
तर मग मी अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवून दिलेली आहे. याचा मला खरंच खूप फायदा झालेला आहे. कपाट पण असं रिकामं रिकामं वाटतं आणि मग यांना पण म्हणता येत नाही नवीन काय घेताना की आधी बघ कपाटामध्ये किती कपडे येतात. तर चला हा एक फायदा झाला आहे, म्हणजे 2 in 1 डबल फायदा झालेला आहे मला. तर चला मग हे सगळं ठेवून देते आणि मग ते एक कपाट वगैरे आवरून घेईल सगळं आणि मग संध्याकाळी बोलेलच तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून्ड गाईज. चला तर मग श्रेयांश आता झोपलेला आहे, तर मग अशी म्हणलेलं की कपाट क्लीन करायचं आहे मला. तर मग सगळ्यात पहिले मी या कपड्याने काय करते, पुसून घेते. म्हणजे काय होतं याच्यावरची जी धूळ असते, जी माती असते, तर ती सगळी निघून जाईल. तर आता माझे याच्यावरची सगळी धूळ काढून झालेली आहे. त्याच्यानंतर मी हा स्प्रे यूज करून हे सगळं पुन्हा एकदा क्लीन. तर तुम्ही पाहू शकता मी या साईडचा पूर्ण असा क्लीन केलेला आहे. तर एक स्प्रे मारल्यावर काय होतं, छान शाईन येते आणि जे थोडेसे डाग वगैरे पडलेले असतात आपल्या हातांचे वगैरे, तर ते पण निघून जातात. तर मग चला तसंच मी ह्या साईडने पण क्लीन करून घेते. तर चला मग अशा प्रकारे माझं हे कबड क्लीन करून झालेलं आहे. काच राहिली त्याला मी थोडंसं पेपरने क्लीन करून घेते. म्हणजे काय होतं, पेपरने काच छान क्लीन पुसली जाते. कपड्याने थोडेसे असे पांढरे पांढरे डाग राहतात. तर मग चला आता मी याला पेपरने थोडंसं क्लीन करून घेते. तर मग चला अशा प्रकारे आपली छान क्लीन करून झालेली आहे काच. पण पेपरने काय होतं, छान चकाकी येते त्याला. कपड्याने मगाशी सांगितलं व्हाईट व्हाईट पडतं, मग ते असं पाहायला पण आपल्याला चांगलं नाही वाटत मिररमध्ये. तर मग चला आता माझं कपाट छान क्लीन करून झालेलं. चला आता मी पण थोडंसं आराम करते आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच बोलेल तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून्ड गाईज. तर मग चला आता मी रेडी झालेली आहे. मग अशी बोललो होतं इव्हिनिंगला चालू करेन, परंतु काय झालं खाली गेलो, मग जरा गप्पा वगैरे मारत बसलेलो. तर आता आम्ही निघालो आहोत डीमार्टला. तर 9 वाजत आलेले आहेत आणि डीमार्टला चाललो. थोडंसं सामान आणायचं आहे त्यासाठी चाललं. तर मग चला जाऊयात, लेट्स गो. तर फायनली आता आम्ही त्या डीमार्टमध्ये आलेलो आहोत आणि श्रेयांशला बघा कशाचा वाचायला पॉपकॉर्नचा, अजून पिझ्झाचा. तर चला हॅपी का, चल. चला तर मग मगाशीच आम्ही डीमार्टमधून आलेलो. थोडंसं किराणा सांगितलंच मगाशी, थोडंसं किराणा आणायचं होतं तर तो घेऊन आलो. तर यावेळेस काय केलं, जातानीच पिझ्झा खाल्ला. कारण की काय होतं, जातानीच लेट गेलेलो, 9 वाजलेच होते आणि मग बाहेर येईपर्यंत 1 तास जातो आणि ते 10 वाजताच बंद होतं पिझ्झाचं. मग 1-1.5 तास आतमध्ये गेल्यावर कसं जातं ते समजत नाही. एकदा गेलो तर येताना गेलो तर ते बंद झालेलं. तर मग यावेळेस जातानीच पिझ्झा खाल्ला. तर मग चला यम्मी लागलेला, कारण की डीमार्टचा पिझ्झा छानच लागतो. तो पिझ्झा खाल्ल्यापासून असं दुसरा पिझ्झा खाण्याची इच्छाच होत नाही. पहिलं तरी मी डॉमिनोजचा खाल्ला तरच मला खाल्ल्यासारखा वाटायचा, परंतु आता डीमार्टचा झाला आहे. तर यावेळेस वेगळा ट्राय केलेला, परंतु तो पण खूप टेस्टी होता. चला तर मग असा होता आजचा आमचा दिवस. तर तुम्हाला कसं वाटला हा आजचा आमचा दिवस ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.